भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा बरळलेले आहेत। तुम्ही कायद्याच्या देशात राहता, इराक पाकिस्तानला नाही। तुमच्या कपाळावर अहिल्यानगर संभाजीनगर लिहू का, असं त्यांनी वादग्रस्त विधान केलंय। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मांडणारं सरकार आहे। तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्हाला औरंगजेब कशाला पाहिजे? तुम्हा सर्वांना खड्ड्यात घालून त्यावर भगवा झेंडा फडकवतो, असं सुद्धा वादग्रस्त विधान पडळकरांनी केलंय। 18 दिवसात नाव बदललंय असं कुठं झालंय का तुम्ही सांगा? म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। नाहीतर 20-20, 30-30 वर्ष मागणी करा, 30-30 वर्ष मागणी करा, नाव बदलतो, नाव बदलतो, नाव बदलतो, असं नाही। अहमदनगरचं नाव बदला, एकच मागणी केली आणि एका वर्षाच्या आतमध्ये कारवाई झाली। तुमचं प्रेम कसं काय असू शकतं औरंगजेबावरती? अरे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही या हिंदुस्थानामध्ये राहता, मग तुम्ही औरंगजेब तुम्हाला पाहिजे। तुमच्या पोराचं नाव ठेवा की नाही औरंगजेब? आहे का कोणाचं नाव? आहे का? नाही ठेवत। अफजल खान नाव ठेवतात का? ठेवा की। शाहिस्ते खान नाव ठेवा की। नाव ठेवायला यांना नको वाटतंय, पण आत्मप्रेम आहे त्यांचं, आत्मप्रेम उपाळून जातं। हे चालणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या सगळ्या औलादींना घडलेला आहे। आता जर तुम्ही कुणी अशा पद्धतीची वळवळ कराल तर तुम्हाला सुद्धा खड्ड्यात गाडून आम्ही त्याच्यावरती भगवा झेंडा फडकवू। ही भूमिका आपल्या सगळ्यांची मित्रांनो असली पाहिजे।